मुंबई गोवा महामार्गावरच्या पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवतोय। रत्नागिरी हद्दीतील पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा हा तुटवडा आहे। इंधन कंपन्यांकडून मागणीनुसार साठा येत नसल्याने पंप चालक हवालदिल झालेले आहेत। पेट्रोल पंप चालकांकडून उपलब्ध इंधन साठ्यावर मर्यादा आहे। गावी येणाऱ्या मुंबईकरांची त्यामुळे मोठी अडचण झाली आहे। मे महिन्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये पर्यटक येऊ लागलेले आहेत, परंतु महामार्गानजीक असणाऱ्या ज्या पेट्रोल पंप आहेत यावर कुठेतरी मर्यादितच या ठिकाणी इंधन मिळतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची नाराजी ही या ठिकाणी नाराजीचे सूर उमटत आहेत। आपण जर पाहिलं तर महामार्गाच्याच आपण एका पेट्रोल पंपाच्या जवळ आहोत। 1000 ते 1500 एवढ्या रुपयापर्यंतच या ठिकाणी पेट्रोल हे मर्यादित स्वरूपात मिळतंय। त्यामुळे CNG जे गॅसधारक आहेत त्यांच्या ऑलरेडी रांगा लागलेल्याच आहेत। तासनतास या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहून देखील इंधन आहे मर्यादित स्वरूपात मिळतं। असेच काही पर्यटक हे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूया। दादा, कुठून आलायत आणि किती वेळापासून उभे आहेत, काय एकंदर परिस्थिती? मुंबईवरून आलो आहे, कांदिवलीवरून आलो आहे मुंबईवरून। आम्ही दुपारी 12 वाजता निघालो आहे आणि CNGचं तर आहेच त्रास इकडे, आणि तसंच पेट्रोलचं तर पेट्रोल पंपवरती जातो तर पेट्रोल नाही, हे नाही, ते नाही, बहाणे सांगतात। आम्ही कमसे कम CNGसाठी तर 2.5-3 तास थांबलो होतो आणि पेट्रोल पंपवरती तर अक्षरशः 1 तास थांबलेलो होतो। ते बोलत तुम्हाला देणार पेट्रोल, आणि नंतर ते बोलले आम्ही पेट्रोल देणारच नाही करून। मग आता आम्ही ह्याच्यापुढे काय करायचं? कोकणात यायचं की नाही यायचं? आमच्या गावाला यायचं की नाही यायचं? अशीच जर हालत असेल तर काय करायचं? मग मुंबईकरांनी काय करायचं? नक्कीच आपण पाहिलं तर काहीशा संतप्त या ठिकाणी प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। मुंबईकर मोठ्या प्रमाणात गावी येत आहेत आणि अशातच कुठेतरी या ठिकाणी मर्यादितच या ठिकाणी जो इंधन पुरवठा होतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे येणारे पर्यटक आहेत त्यांच्यामधून नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत। त्यामुळे रत्नागिरीमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी इंधन पुरवठ्याचा बोजवारा उडवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।